पण तिला या खोटेपणाची शिक्षा मिळाला. ओहो, म्हणजे नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे प्रियाच्या खोटारडेपणाच्या गोष्टी. काही महिने प्रिया या सगळ्या बेघर माणसांना पैशांची मदत करते. त्यांना मदत भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की तन्वीने केलेल्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाश झालेला असतो. इतके दिवस ती सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून गोंधळ घालत होती, पण आता तिचं खरं रूप अर्जुन आणि सायलीसमोर आलेलं असतं. त्यामुळे दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो, कारण ते तिच्यावर विश्वास ठेवत होते. पण आज त्या विश्वासाला तडा गेलेला दिसतो. यानंतर पुढचा सीन आपल्याला दिसतो तो अर्जुन आणि सायलीचा. अर्जुन सायलीला मैनावतीच्या घरातून घेऊन येत असतो. दोघे गाडीत बसून घरी येत असताना त्यांच्या मनात खूप साऱ्या विचारांची गर्दी झालेली असते. गाडीमध्ये शांत वातावरण असतं, पण दोघांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. काही वेळ दोघेही शांत असतात, पण शेवटी सायली बोलायला सुरुवात करते. सायली अर्जुनला सांगू लागते की आज जे काही घडलं ते खूप धक्कादायक आहे. तिला अजूनही विश्वास बसत नाही की इतके दिवस आपल्या आसपास इतक्या खोट्या गोष्टी चालू होत्या. अर्जुनसुद्धा तिचं सगळं शांतपणे ऐकत असतो. त्यालासुद्धा हे सगळं समजून घ्यायचं असतं. सायली मग अर्जुनला घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सविस्तर सांगते. ती सांगते की कसं तन्वीने सगळ्यांना चुकीच्या गोष्टी सांगितल्या, कसं तिने सगळ्यांच्या भावनांशी खेळ केला. इतके दिवस सगळे तिच्यावर विश्वास ठेवत होते, पण आता सत्य बाहेर आलं आहे. सायलीच्या आवाजात थोडा राग, थोडं दुःख आणि थोडी निराशा दिसते. अर्जुन सायलीचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत असतो. त्यालाही हे सगळं ऐकून आश्चर्य वाटत असतं. तो सायलीला म्हणतो की खरंच आपल्याला कधी वाटलंच नव्हतं की इतकं मोठं खोटं आपल्या आसपास चालू असेल. पण आता सत्य समोर आलं आहे, त्यामुळे पुढे काय करायचं हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. सायली थोडा वेळ शांत राहते. ती खिडकीबाहेर पाहत विचार करत असते. तिच्या मनात काहीतरी योजना तयार होत असते. काही वेळानंतर ती अर्जुनकडे वळते आणि म्हणते की आता आपण एक शक्कल लढवूया, कारण इतके दिवस जे काही झालं आहे त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. अर्जुन सायलीकडे पाहतो आणि विचारतो की तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तेव्हा सायली ठाम आवाजात सांगते की मी प्रियाला तिच्या खोटेपणाची शिक्षा देणार आहे. इतके दिवस तिने जे काही केलं आहे त्याचा हिशोब आता तिला द्यावाच लागणार आहे. हे ऐकून अर्जुन थोडा विचारात पडतो, कारण त्याला माहिती असतं की सायली जेव्हा असा निर्णय घेते तेव्हा ती तो पूर्ण करूनच सोडते. तो तिला विचारतो की म्हणजे तू आता खरंच प्रियाला तिच्या खोटेपणाची शिक्षा देणार आहेस का. सायली होकारार्थी मान हलवते. ती म्हणते की हो, आता वेळ आली आहे सत्य सगळ्यांसमोर आणण्याची. इतके दिवस आपण शांत बसलो, पण आता तसं चालणार नाही, कारण खोटं कितीही मोठं असलं तरी एक ना एक दिवस ते समोर येतच. मालिकेच्या पुढील भागाचा एक खूपच रंजक, थरारक आणि तितकाच उत्सुकता वाढवणारा प्रसंग, कारण या भागामध्ये सायलीने प्रियाचा खोटेपणा उघड करण्यासाठी एक जबरदस्त प्लान आखलेला दिसणार आहे. सायली आता शांत बसणाऱ्यांपैकी नाही. तिने ठरवलेलं असतं की प्रियाने केलेल्या सगळ्या खोट्या गोष्टींचा पर्दाफाश आता सगळ्यांसमोरच करायचा. तर भागाची सुरुवात होते ती सायली आणि अर्जुन यांच्या घरी येण्याच्या प्रसंगाने. सायली आणि अर्जुन गाडीतून घरी येतात. दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता दिसत असते, कारण सायलीने आधीच मनात एक मोठा प्लॅन तयार केलेला असतो. प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड करायचा, पण असा की प्रिया स्वतःच अडचणीत सापडेल. अर्जुनला सायलीवर पूर्ण विश्वास असतो. तो सायलीला म्हणतो की सायली, तू जे काही करणार आहेस त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. मला माहीत आहे की तू कधीच चुकीचं पाऊल उचलणार नाहीस. सायली मात्र थोडंसं हसत म्हणते की अर्जुन, आज सगळ्यांसमोर सत्य बाहेर येणार आहे. दरम्यान घरामध्ये हॉलमध्ये कल्पना, प्रतापराव, पूर्णाआजी आणि घरातील बाकी सर्वजण बसलेले असतात. घरामध्ये नेहमीसारखंच वातावरण असतं. सर्वजण आपापल्या गप्पांमध्ये मग्न असतात. तेवढ्यात दरवाजाजवळ काही हालचाल होते. घराचा दरवाजा उघडतो आणि सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसतो, कारण सायली काही गरीब माणसांना घेऊन घरात प्रवेश करते. तिच्या मागे 4-5 गरीब लोक उभे असतात. त्यांची अवस्था खूपच हलाखीची दिसत असते. हे पाहून घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. कल्पना थोडी गोंधळून सायलीला विचारते, सायली, हे कोण आहेत आणि तू त्यांना इथे का घेऊन आली आहेस. सायली शांतपणे उत्तर देते, आई, हे गरीब लोक आहेत, यांना मदतीची गरज. तेवढ्यात प्रिया देखील तिथेच उभी असते. प्रिया हे सगळं पाहून थोडी अस्वस्थ होते. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असते, कारण सायली काय करणार आहे याचा तिला काहीच अंदाज नसतो. सायली मग प्रियाकडे वळते आणि तिला म्हणते, प्रिया, ही गरीब माणसं मी खास तुझ्यासाठी घेऊन आलेली आहे. हे ऐकून प्रिया चकित होते. ती लगेच म्हणते, सायली,
यांना मी आधीच मदत केलेली आहे, मग परत का घेऊन आली आहेस त्यांना या घरात? सायली मात्र शांतपणे हसते आणि म्हणते, हो प्रिया, तू मदत केलेली आहेस ना, मग आज पुन्हा कर. आज तू या सगळ्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाऊ घालणार आहेस. सायलीचं हे वाक्य ऐकून प्रिया पूर्णपणे गोंधळून जाते. कारण तिला माहीत असतं की ती गरीब लोकांना मदत करत नाही. तिने सगळ्यांसमोर फक्त खोटं बोललेलं असतं. तेवढ्यात सायली पुढे म्हणते, पूर्णा आजी तर नेहमी सांगतात की अन्नदान हे सर्वात मोठं पुण्य असतं. मग प्रिया, आज तुला ही संधी मिळाली आहे. पूर्णा आजीसुद्धा लगेच म्हणतात, हो प्रिया, सायली अगदी बरोबर बोलते आहे. अन्नदानासारखं मोठं पुण्य दुसरं काहीच नाही. घरातील सगळे लोक आता प्रियाकडे पाहू लागतात. कारण सायलीने अशी परिस्थिती निर्माण केलेली असते की प्रियाला नकार देणं कठीण होऊन बसतं. प्रिया मात्र आतून खूपच घाबरलेली असते. तिच्या मनात विचार सुरू होतात की आता काय करायचं. कारण जर तिने नकार दिला तर सगळ्यांना संशय येईल, आणि जर होकार दिला तर तिचं खोटं उघड होण्याची शक्यता असते. सायली हे सगळं शांतपणे पाहत असते. कारण तिला माहीत असतं की प्रियाला आता स्वतःच्या जाळ्यात अडकावं लागणार आहे. अर्जुनसुद्धा सायलीकडे पाहून थोडंसं हसत असतो. कारण त्याला समजलेलं असतं की सायली काहीतरी मोठा प्लॅन करत आहे. तेवढ्यात त्या गरीब माणसांपैकी एक माणूस पुढे येतो आणि म्हणतो, बाई, तुम्ही आम्हाला मदत करणार म्हणालात म्हणून आम्ही आलो. हे ऐकून प्रिया पूर्णपणे अडचणीत सापडते. कारण आता सगळ्यांसमोरच प्रश्न निर्माण होतो की खरंच प्रिया मदत करते का? कल्पना देखील प्रियाला म्हणते, प्रिया, तू तर नेहमी सांगतेस की तुला गरीब लोकांची खूप काळजी आहे, मग आज त्यांना मदत कर. घरातील सगळे लोक आता प्रियाकडे अपेक्षेने पाहत असतात. सायली मात्र मनात म्हणत असते की आज प्रिया तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येणार आहे. प्रिया काही क्षण शांत राहते आणि मग जबरदस्तीने हसत म्हणते, हो, मी करते मदत. पण तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत असतो. सायली लगेच म्हणते, छान, मग चला स्वयंपाकघरात. आज तुम्ही सगळ्यांसाठी जेवण बनवणार. हे ऐकून प्रिया पूर्णपणे अस्वस्थ होते. कारण तिला स्वयंपाकसुद्धा नीट येत नसतो. घरातील सगळे लोक आता हा तमाशा पाहत असतात. सायलीने खूपच हुशारीने प्रियाला आज तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून या सगळ्यांना खाऊ घाल. आता पुढे काय होणार? प्रिया खरंच त्या गरीब लोकांसाठी जेवण बनवणार का, की तिचं खोटं सगळ्यांसमोर उघड होणार? हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण सायलीचा प्लॅन आता हळूहळू यशस्वी होताना दिसतो आहे. प्रियाने आत्तापर्यंत जे काही खोटं बोललं आहे त्याचा हिशोब आता द्यावा लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? सायलीचा हा प्लॅन यशस्वी होईल का, की प्रिया पुन्हा काहीतरी नवीन खेळी करणार? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.